जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना अनिर्वाच्य निरूपणामध्ये समर्थ आपल्याला शब्द, अर्थ, सद्गुरूंचा उपदेश, भगवंताचं नाम, आत्मस्थिती असा सगळा संबंध समजावून सांगतात. काल आपण पाहिलं की शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द फोल अर्थ असे घनवटपणे हे समर्थांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे अर्थ हा शब्दानं निश्चित प्रवाहित होतो, पण शब्द बाजूलाच राहतो, अर्थालाच महत्त्व आहे. आता हा विषय समर्थांनी आणखी उदाहरण देऊन सखोलतेनं सांगितला आहे. भुंसाकरिता धान्य निपजे, धान्ये घेऊन भुंस टाकीजे, तैसे शब्द भूंस जाणीजे, अर्थ धान्य. ही ओळीसुद्धा काल आपण पाहिली. त्याच आधाराला पुढे घेऊन समर्थ म्हणतात, पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. घनवट म्हणजे जो काही गाभा आहे तो, आणि पोचट म्हणजे भुंस म्हणजेच वरचं आवरण. धान्याच्या आतला गाभा घेतला की पोचट जसं उडून जातं, तसं इथं गाभा म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे, आपलं परब्रह्मस्वरूप आहे. समर्थ म्हणतायत ते जर आपण घेतलं तर शब्द हा फळकटाप्रमाणे बाजूलाच राहतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास त्या परब्रह्मापाशी, आपल्या आत्मस्वरूपापाशी कोणताही शब्द नाही. शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीचा आहे, या कारणे नस आहे उपमा तया अर्थासी. खरं म्हणजे भूंस आणि धान्य ही उपमासुद्धा इथं लागू पडत नाही, पण समजून सांगण्यासाठी ही उपमा वापरली आहे असं समर्थ म्हणतायत. कारण शब्द हा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हाच अस्तित्वात येतो, पण अर्थ पूर्वीपासूनच आहे. धान्याबरोबरच भूस येतं, नंतर आपण ते बाजूला टाकतो, तसा अर्थाबरोबरच शब्द येत नाही. तो जेव्हा आपण प्रकृतीतून उच्चारतो तेव्हाच येतो, अर्थ मात्र दडलेला असतो. याचं थोडं व्यवहारातील उदाहरण पाहूया. आज आपण डोंगर हा शब्द वापरतो. डोंगर म्हटल्यानंतर किंवा पर्वत म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांपुढे जे उभं राहतं ते आधीपासूनच आहे. त्याला पर्वत नाव नंतर ठेवलेलं आहे, म्हणजे शब्द हा नंतर आलेला आहे. आधी ती गोष्ट अस्तित्वात होती. त्याप्रमाणे ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्मस्थिती आहेच, नंतर त्याला काही नाव दिलं गेलं तर नावाचं फळकट म्हणजे नावाचं फोलपट हे नंतर येतं, आवरण नंतर येतं. अर्थ त्या आधीपासूनच आहे. भुंस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की आतल्या अर्थापर्यंत स्वानुभवानं जावं, आणि तिथं जात असताना शब्द बाजूलाच सारला जातो. समर्थ हे सगळं आपल्याला समजावून सांगतायत, कारण आपल्यापाशी मुळात देहबुद्धी आहे. त्यामुळं आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो, धरायला गेलो, आचरायला गेलो तरी आपली ती गोष्ट जाणीवेतून घडते. आणि ब्रह्मस्थिती तर जाणीवेच्या नेणीवेच्या पलीकडची आहे. मग हे कोडं सुटायचं कसं? म्हणून समर्थ आपल्याला हे दाखले देतात की हे जे अर्थवाही शब्द आहेत, हे शब्द बाजूला टाकावे लागले तरी सुरुवातीला तेच धरावे लागतात. आपल्या हातामध्ये धान्य येतं. आता जेव्हा धान्य येतं तेव्हा भुशा सकट जरी आलं तरी भुशाच्या आतमध्ये घनवट म्हणजे गाभा आहेच ना. आपल्याला फक्त काय करायचं आहे? भुसा बाजूला टाकायचा आहे. तसं जेव्हा सद्गुरू सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, तेव्हा ते ब्रह्म तू आहेस हे शब्द म्हणजे शब्दप्रपंचच आहे. अर्थ त्याच्या आत दडलेला आहे. किंवा सद्गुरूंनी आपल्याला आपल्या देहबुद्धीच्या संदर्भात, आत्मबुद्धीच्या संदर्भात काही उपदेश केला तर तो उपदेशही शाब्दिकच आहे. अर्थ त्याच्या आत दडलेला आहे. त्याच्या अनुभूतीमध्ये साधकाला शिरावं लागतं. पण पहिल्यांदा श्रवणाच्या माध्यमानं त्याच्या आतमध्ये शब्दच जातात. आपण शब्दांना महत्त्व कमी आणि त्यातील बोधाला महत्त्व जास्त दिलं पाहिजे हेही समर्थ सांगतायत. शब्द आहे वाच्यांश, तर त्याच्यामध्ये लपलेला जो अर्थ आहे, बोध आहे, तो आहे लक्षांश.
आता शब्दाला पकडणं सोपं आहे, कारण शब्द प्रकृतीनं धरता येतो, पण लक्षांश प्रकृतीनं धरता येत नाही. प्रकृतीच्या पलीकडे गेल्यानंतरच त्या अनुभूतीमध्ये शिरता येतं आणि मग लक्षाशी एकाकार होता येतं. म्हणून समर्थ शब्द वापरतात की कण लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे. या विषयाकडं आणखी थोडं सखोलतेनं आपण पाहूया. सद्गुरू नेमकं काय करत आहेत? आपल्याच स्वरूपाबद्दल आपल्याला उपदेश करत आहेत. देव बाहेर कुठे शोधायला सांगत नसून आपल्याच आतमध्ये आपण त्याचा शोध कसा घ्यायचा हे ते आपल्याला शिकवत आहेत. त्यांचं सांगणं आहे की तूच परब्रह्मस्वरूप परमात्मा आहेस. तू जे स्वतःला देह समजतोस ते तू नाहीस, मन समजतोस ते तू नाहीस. आता हे जे सद्गुरूंचं सांगणं आहे ते शब्दांनीच घडतं आणि शब्द आपल्या कानांवरती पडतात. त्याच्या मागे अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ आपलं स्वरूप आहे तसं शब्दांव्यतिरिक्तही आहे. पण ते आता तिथे आहे ते आपल्याला आधी समजावं म्हणून शब्दयोजना केलेली आहे. जसं की आपण हिमालयाच्या दिशेला गेलो तर अजून हिमालयापर्यंत जरी पोचलो नाही तरी हिमालय आहे तिथेच आहे ना. हिमालयाची जागा बदलली नाही. आता समजा हिमालयाच्या 100 किलोमीटर जवळ गेलो तरी हिमालयाची जागा आहे तशीच आहे. हिमालयावरती जरी आपण गेलो तरी हिमालयाची जागा आहे तशीच आहे. पण गंमत अशी की आपण आपल्या घरातून निघाल्यानंतर वाटेनं जाऊन हिमालयापर्यंत पोहोचावं लागतं. तसं शब्दांचं माध्यम आहे, पण ते शब्द बाजूला टाकावे लागतात. आता प्रत्यक्ष हिमालयापाशी हिमालयाची वाट नाही, आपलं घरही नाही, कुठलाही रस्ता नाही. हिमालयापाशी केवळ हिमालय आहे. तिथे पोहोचायला मात्र वाट धरावी लागली. तसं आत्मस्थितीपाशी कोणताही शब्द येत नाही, पण ते समजून घेण्यासाठी मात्र तिथे शब्द वापरावे लागतात. मात्र वापर झाल्यानंतर ते बाजूला टाकावे लागतात. ते जर घडलं नाही, शब्दांमध्येच जर आपण अडकलो तर आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणार नाही. ही सावधानतासुद्धा समर्थ आपल्याला शिकवतायत. कारण तिथं केवळ शुद्ध स्वरूप आहे. दृश्या वेगळे बोलीजे त्यासी वाच्यांश म्हणिजे, त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश. पहा, आपण जो विषय आत्ता निरूपणात पाहतोय तोच समर्थांनी कशा पद्धतीने मांडलाय. दृश्या वेगळे बोलीजे त्यासी वाच्यांश म्हणिजे, म्हणजे भगवंत दृश्यापेक्षा वेगळा आहे. आता शब्द दृश्यात नाही का आले, पण त्याच शब्दांचा वापर करून भगवंत दृश्यापेक्षा वेगळा आहे असं म्हटलं नाही का गेलं. म्हणजे या वाक्याच्या आड भगवंत दडलेला आहे अर्थरूपानं. तो कसा आहे तर तो शब्दांपेक्षा वेगळा आहे, पण हे सांगायला शब्द वापरले गेलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश. त्या शब्दांच्या मागे लक्षांश रूपानं त्याचा अर्थ लपलेला आहे, भगवंत लपलेला आहे, स्वरूप लपलेला आहे. आता इथे जरा सावध राहायचं. हा शब्द म्हणजे भगवंताचं नाम या अर्थानं इकडं बघायचं नाही. भगवंताचं नाम आधी का रूप आधी याविषयी श्री महाराजांच्या चरित्रामध्ये प्रदीर्घ चर्चा आलेली आहे. त्यामध्ये अशाच पद्धतीचे वैदांतिक दाखले दिले गेलेले आहेत श्री महाराजांना. तरीही महाराज म्हणतात की नाम आधी आहे. पण जे नाम आधी आहे असं श्री महाराज म्हणतात ते अक्षरी नाम नसून ब्रह्मस्वरूप असलेलं नाम आहे. शुद्ध अस्तित्वानं नटून राहिलेलं नाम आहे. आणि हेही श्री महाराजांनी स्पष्ट सांगितलंय. मगाशी आपण समर्थ काय सांगत आहेत हे समजून घेताना डोंगराचा किंवा पर्वताचा दृष्टांत वापरला पहा, की पर्वताचं अस्तित्व त्याला पर्वत हे नाम प्राप्त होण्याच्या आधी होतंच की. तशा प्रकारे शब्द प्रपंचाच्या बाबतीत समर्थांनी विस्तार केलेला आहे की सद्गुरू जे काही आत्मज्ञानाबद्दल सांगतात किंवा भगवंताबद्दल स्वरूपाबद्दल सांगतात त्याचं अस्तित्व आधीपासूनच आहे. शब्द वापरले जातात कारण अर्थ प्रवाहित व्हावा म्हणून. आता एकदा अर्थ प्रवाहित झाला की शब्दांना बाजूला टाकता आलं पाहिजे. भगवंताच्या अक्षरी नामाच्या बाबतीतही असंच आहे. राम ही अक्षरे आत्म्याला निर्देशित करतात. कृष्ण, शिव, दत्त नाम कोणतंही असलं तरी ती अक्षरे आत्म्यालाच म्हणजे स्वरूपालाच निर्देशित करतात. म्हणजे काय तर भगवंताचं नाम घेताना त्या स्वरूपाचं स्मरण तिथे पाहिजे. म्हणून पहा,
साधनेचं नावसुद्धा नामस्मरण साधना आहे की आपणच परमात्म स्वरूप आहोत या भावानं भगवंताचं नाम घेतलं गेलं पाहिजे. तर आपण नामाच्या अक्षरी स्वरूपाच्या पलीकडे जाऊन आत्मस्थितीशी एकाकार होऊ शकू. शब्दाचा प्रपंच फार अलीकडे राहतो आणि स्वरूपस्थिती फार पलीकडे राहते हे समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. कोणत्याही प्रकारे आपल्याला शब्दांना मागे टाकावं लागेल, वृत्ती तरंगांना मागे टाकावं लागेल. ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभवे तो अलक्ष लक्षिला नवचे. पुन्हा समर्थांनी हीच गोष्ट अधोरेखित केली की अलक्ष असलेला आत्मस्वरूप हे अनुभवाच्या पलीकडचं आहे. केवळ शब्दांनी, केवळ अभ्यासांनी किंवा मनानी, बुद्धीनी वगैरे ते लक्षात येणार नाही. लक्षात घ्या, शब्द कळतो तो बुद्धीला कळतो, मनामध्ये उच्चारला जातो किंवा शब्द हा आपल्या आत अर्थाला प्रकाशित जरी करत असला तरी अर्थ शब्दांशिवाय राहतो. त्याच प्रकारे आत्मस्वरूपाच्या बाबतीत आहे. समर्थ म्हणतायत, ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्वपक्ष. म्हणजे आत्मस्थितीबद्दल जरी कळलं, शब्दांनीही जरी कळलं, शब्द बाजूला जरी गेले तरी ते कळलेलं सुद्धा देहबुद्धीमध्येच येतं. म्हणजेच अनुभवानं, द्वैताच्या अनुभवानं अलक्ष असलेलं परमात्म स्वरूप कळू शकत नाही. स्वानुभवे तो अलक्ष लक्षिला नवचे. समर्थ दृष्टांत देतात, जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. भगवंताबद्दल जे काही सांगितलं जातं, ऐकलं जातं, दृष्टांत दिले जातात, ते सगळे शेवटी अपुरेच आहेत आणि खोटेच आहेत. आपल्याला ते थोडं समजावं म्हणून हा सगळा कल्पना विस्तार आपण करतो हे समर्थ आपल्याला सांगतायत. आत्मस्वरूप पूर्णपणे शब्दांच्या पलीकडचं आहे. आत्मस्वरूपासारखंच सद्गुरूंचंही स्वरूप आहे. म्हणून पहा, सद्गुरू स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. मायेचा आधार घेऊनच सद्गुरूंचं स्तवन करतो असं समर्थ म्हणतात. तसंच मायेचा म्हणजेच शब्दाचा आधार घेऊनच आत्मस्वरूपाबद्दल बोलावं लागतं, आत्मस्वरूप समजून घ्यावं लागतं. सद्गुरू उपदेश करतात, तो उपदेश शिष्याला समजतो, सगळं काही मायेत घडतं. पण ते समजल्यामुळं साधनेची प्रक्रिया साधक करायला लागतो आणि त्या प्रक्रियेत सद्गुरू कृपेनं तो मायेला पार करतो. म्हणजे माया ज्या गोष्टींनी अनुभवाला येते त्या गोष्टींचा लय त्याच्या आत्मस्वरूपामध्ये होतो. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार हे सगळं लोप पावलं की तिथेच मायेचं मरण होतं आणि स्वरूपस्थिती, आत्मस्थिती उदयाला येते. असं हे अत्यंत सूक्ष्म आणि कुठल्याही कल्पनेच्या, शब्दांच्या पलीकडे असलेलं आत्मस्वरूप आहे. म्हणून आकाशाची उपमा देऊन समर्थ म्हणतात की समजा आपण आकाशाला गाळलं. आता आकाश अत्यंत सूक्ष्म आहे. धरायला गेलं तर कदाचित वायूला धरता येईल, पण आकाशाला धरताही येणार नाही, असं सूक्ष्म आकाश. समर्थ म्हणतात, त्याला एक वेळ गाळलं तर त्या गाळलेल्या आकाशाला आत्मस्वरूपाची सर येईल, तीही कदाचित. समर्थ म्हणतात, असं हे असलेलं स्वरूप मात्र अनुभवाचा आधार आहे. त्याच्या आधारावरती सगळे अनुभव येतात. स्वरूप आहे, आत्मा आहे म्हणून मन हालचाल करतं, वृत्ती हालचाल करतात, बुद्धी कार्य करू शकते, देहाला देह पण आहे, कुठल्याही वस्तूला वस्तू पण आहे, ते मागे आत्मा आहे म्हणून. त्यामुळं घडतं काय, आत्म्याबद्दल आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा कोणत्या न कोणत्या अनुभवातून बोलतो. शब्द वापरले काय किंवा कल्पना वापरली काय किंवा काहीही वापरलं काय, ते सगळं अनुभवात येतं, द्वैतात येतं आणि वर राहतं. आत्मा मात्र याच्या पलीकडे राहतो. समर्थ म्हणतायत, ऐसा तोही उभा कल्पित केला. जसा अनुभव आपण उभा करतो तसाच मग आत्मस्वरूपाचा विचार कल्पनेनं उभा करतो. अनिर्वाच्य निरूपणामध्ये समर्थ हे अशा करता सांगतात कारण आपल्याला वाचेशिवाय आज मितीला पर्याय नाही. पण सत्यस्थिती जी आहे, वस्तुस्थिती जी आहे, ती शब्दांच्या पलीकडची आहे. मिथ्या कल्पनेपासून झाला खरे पण कैचे असेल त्याला,
म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. आत्ताच आपण पाहिलं की अनुभव यातूनच सगळं जर प्रगट होत असेल तर तिथं कल्पनाच आली. आता मुळात ती कल्पना खोटी आहे. मग त्या कल्पनेनं आपण काहीही समजून घ्यायला गेलो तर ते खोट्यातच येणार, खरेपणा त्यातून कळणार नाही. त्यामुळं जे आपलं स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही अनुभवाला जागा नाही. म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. अर्थ अगदी सोपा आहे. अनुभूती जोपर्यंत आहे, आपल्याला हे कळत आहे की अनुभव आहे, आपल्याला हे समजत आहे की समजलं आहे, तोपर्यंत ते समजलेलं नाही, अनुभवाला आलेलं नाही. दुजे वेण अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. कुठलाही अनुभव द्वैतानच येतो. समर्थ सांगतायत पहा, दुजे वेण अनुभव ही गोष्ट शक्यच नाही. अनुभव आहे म्हणजेच तिथं द्वैत आहे. आत्मवस्तू मात्र अद्वैत आहे. त्यामुळं या कारणे नाही ठाव अनुभवासी, म्हणून तिथे अनुभव नाही. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. अनुभूती हे त्रिपुटीचं प्रगटीकरण आहे. अनुभव घेणारा आहे, अनुभव आहे आणि अनुभव होण्याची प्रक्रिया आहे. द्रष्टा आहे, दृश्य आहे, दर्शन आहे, नाम आहे, नामी आहे, नामधारक आहे, ध्येय आहे, ध्याता आहे आणि ध्यान आहे. तिथे जोपर्यंत जाणीवेचा मी आहे तोपर्यंत ही त्रिपुटी असणार आहे. मीचा लय झाला, नामाचा लय झाला की नामी नामधारकाचाही लय झाला, किंवा नामधारकाचा लय झाला की नामी आणि नामाचाही लय झाला. एकाचा लय झाला की त्रिपुटीचा लय होऊन जातो. समर्थ म्हणतायत की अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे. आत्मस्थितीच्या जागी अनुभव घेणारा कुणी नाही, अनुभव नावाचा प्रकारही नाही. आत्ताच आपण पाहिलं. त्यामुळं मग अनुभवाची प्रक्रिया तरी कशी असणार? त्याच प्रकारे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्रष्टा कुणीही नाही, दृश्य तर नाहीच, त्यामुळे दर्शन ही प्रक्रिया पण नाही. द्रष्टादृश्य दर्शनाच्या पलीकडचाच आत्मा राहतो. जोपर्यंत त्या त्रिपुटीमध्ये आपण आहे तोपर्यंत द्वैतात आहे. अद्वैती मात्र ते द्वैत नाही. अद्वैती द्वैतची लाजे. समर्थ म्हणतात, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. म्हणून याला आत्मस्वरूपाला अनुर्वाच्य म्हणणं शोभतं, म्हणजे वाचेच्या पलीकडे आहे असं त्याला म्हणता येतं. समर्थ पहा पुढे काय म्हणतात. दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेल्या उर्वरित, त्यासी काय म्हणावे. सूर्य आहे म्हणून आणि सूर्याला आपण वेगळेपणानं पाहतोय म्हणून दिवस आणि रात्रीच्या व्याख्या. समर्थ म्हणतात, समजा सूर्यच नाहीसा झाला तर दिवस रात्र या व्याख्याच राहणार नाहीत. किंवा उलट अर्थानं आपण सूर्यावरतीच गेलो तर सूर्याचं वेगळेपण राहिलंच नाही. मग तिथे दिवस म्हणून वेगळा काळ नाहीच. दिवस नाही त्यामुळं मग तिथे रात्रही नाही. म्हणजे अर्थ काय याचा? तर आपल्याला सूर्यापासून असलेल्या वेगळेपणामुळं दिवस रात्र हे जसे अनुभव येतात, तसं जेव्हा साधक स्वरूपापासून वेगळा असतो तेव्हा तो अनुभवामध्ये असतो, पण स्वरूपाच्या ठिकाणी अनुभव असत नाही. म्हणजेच आपल्याला आपल्या जाणीवेला, अनुभवांना आणि अनुभव घेणारे आपण आहोत या गोष्टीला बाजूला टाकावं लागेल. त्याला मागे टाकून स्वरूपामध्ये मिसळावं लागेल. तर अनिर्वाच्य स्थितीमध्ये, अनिर्वाच्य जो आत्मा आहे त्या स्थितीत आपण जाऊ. शब्दमौन्याचा विचार व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा राहिला. बघा, ओंकाराचं प्रयोजनसुद्धा ते शब्द ब्रह्म कळण्यासाठी आहे. कळल्यानंतर ओंकारही राहत नाही इतक्या खोल जाऊन समर्थांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट उत्पन्न होणं, कोणतीही गोष्ट लय होणं. शब्दाच्याच भाषेत सांगायचं झाल्यास आपण मुखानं बोलतोय, शब्द प्रगट होत आहेत. समजा आपण बोललो नाही, मौनामध्ये गेलो, तर मौन आहे म्हणजे शब्द कोणतेही नाहीत. या दोन्ही घटना आत्मस्वरूपाच्या आधारावर होतात ना. करणारा कुणीतरी आहे तिथे आत लपलेला, म्हणून गोष्टी केल्या जात आहेत. ज्यावेळी स्थितीच बदलते, ज्यावेळी आपण आत्मस्वरूपाकारच होऊन जातो, म्हणजे खऱ्या मौनामध्ये येतो, तेव्हा तिथे ओंकाराचाही लय आहे. म्हणजे ज्या ओंकारानं आत्म्याला दाखवलं गेलं
तो ओंकाराही लय पावला तर तिथं केवळ आत्मस्थिती राहते. समर्थ म्हणतायत, अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता, ते मायामुळी नसता त्यासी काय म्हणावे. आपल्याला नीट कळावं म्हणून पुन्हा पुन्हा समर्थ तेच सांगतायत पहा. अनुभव आणि अनुभविता हे सगळं मायेतच येतं. समर्थ म्हणतात, मूळ मायाच जर खोटी असेल तर अनुभवाला, अनुभव घेणाऱ्याला खरं कसं म्हणता येईल. समर्थ म्हणतात की जर भेद असता तर अनुभवाला खरं मानता आलं असतं. वस्तू एक आपण एक ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखी. वस्तू म्हणजे परमात्मा एक वेगळा आहे आणि आपण त्याला अनुभवणारे परमात्म्यापासून वेगळे आहोत असं जर असतं तर मात्र आत्मा कळला, आत्म्याला अनुभवलं असे शब्द वापरता आले असते, असं म्हणता आलं असतं. पण अर्थातच तसं नाही हे समर्थ सांगतात. यापुढेही समर्थांनी हाच विषय विस्तृतपणे मांडलेला आहे. आपण तो भाग उजळणी पाहत असताना यथावकाश पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.